सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत. मी सरिता परदेशी. पाहूयात आताच्या चालू घडामोडी. पहिली बातमी नाशिकहून. बिल्डरचा आता MIDCच्या जागेमध्ये शिरकावाचा प्रयत्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या OS 17 ही जागा औद्योगिक क्षेत्र जाहीर झाल्यापासून हरितपट्टा म्हणून नोंद आहे. सदर जागा मागील काही वर्ष महिंद्रा कंपनीच्या ताब्यात होती व त्यास महिंद्रा हरियाली असं नाव होतं. मधील काळात पुढील कंपनी बरोबर वृक्ष लागवड देखभाल हे काम चालू असताना स्थानिक बिल्डर यांनी सदर जागेच्या मागील बाजूस असलेला नाला अरुंद करून त्यावर भराव टाकून सदर जागेतून रस्ता आहे असं गिराईकांना भासवण्याचा प्रयत्न चालू केलाय. सदर प्रकार हा महारेरा कायद्याच्या विरुद्ध असून खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी हा उद्योग चालू असल्याचं समजतंय. शहरामध्ये वृक्षराज कमी होत असताना आणि तापमान वाढत असताना हरितपट्ट्यामध्ये हे अतिक्रमण आश्चर्यकारक आहे. या दरम्यान त्यांनी या हरितपट्ट्यामधील सुशोभीकरणासाठी बांधलेला लोखंडी पूल, संरक्षण जाळी तसेच गेटही सदर बिल्डरने काढून नेल्याने क्षतिग्रस्त केल्याचं समजतंय. सदर प्रकरणी देखभालीचं काम करत असलेली विजयश्री सेवा संस्था यांनी माननीय रिजनल ऑफिसर महानगरपालिका तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली असता MIDC यांच्या आदेशावरनं बिल्डर विरुद्ध सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश काढण्यात आले. महानगरपालिकेतर्फे नाल्याची रुंदी मोजण्याचे काम हाती घेऊन तसेच नाल्यावर अतिक्रमण केलं म्हणून वेगळी काही कारवाई होणार आहे असेही समजते. याचसोबत विजयश्री सेवा संस्था ज्यांच्या ताब्यात सदर क्षेत्र आहे तेही लवकरच या आपल्या ताब्यातील जागेमध्ये बळजबरी घुसणे, वस्तूंचे नुकसान करणे, जबरी चोरी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समजते. औद्योगिक क्षेत्राचं बिल्डरला काढलेलं पत्र खालीलप्रमाणे. पत्रकार बंधूंनी त्र्यंबक रोड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ऑफिसमधून अधिकची माहिती घ्यावी ही नम्र विनंती. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने. नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक दिवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. अशोक दिवे यांच्या निवासस्थानी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशोक दिवे 2003 ते 2005 या कालखंडात नाशिक महापालिकेचे महापौर होते. दिवे महापौर असताना नाशिक महापालिकेचं अतिक्रमण नेस्तनाबूत करण्यात आलं. त्यांच्या कारकिर्दीत फाळके स्मारक याची निर्मिती करण्यात आली. 7.5 कोटीचे बुद्ध विहार बुद्ध लेणी येथे बांधण्यात आले. शिवसेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला. आगरटाकळी येथे 11.5 फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व फुले यांचा पुतळा बसवण्यात आला. प्रलंबित सफाई कामगारांची भरती करण्यात आली. याच काळात घंटागाडी याची प्रत्येक वार्डात निर्मिती करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खूंसाठी बुद्ध लेणी येथे निवासस्थान निर्माण करण्यात आलं. सातपूर येथील बुद्ध विहाराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आला. याच काळात महापौरांच्या नाशिक महापालिका येथील निवासस्थानात जनता दरबाराची प्रथा प्रस्थापित करण्यात आली. या कालखंडात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व लोककल्याण पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं. अशोक दिवे यांनी नाशिकसाठी अतिशय मोठी भरीव कामगिरी केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अशोक दिवे यांचं मोठं काम आहे. अशोक दिवे यांचे दोन्हीही पुत्र राहुल दिवे व प्रशांत दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरसेवक आहेत. अशोक दिवे यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोघेही मुले अतिशय प्रामाणिकपणे जनतेचं काम करत आहेत. माजी महापौर अशोक दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते
तथा सर्वसामान्य नाशिकचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक दिवे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन प्रशांत दिवे व राहुल दिवे यांनी केलं होतं, तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अविनाश आहेर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी तळागाळातील दलित, सूचित, वंचित, पीडित समाज आवर्जून उपस्थित होता. सदर कार्यक्रमाला नाशिक मर्चंट बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक, काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक जगदीश पवार, इंडियन सिक्युरिटी प्रेसचे नेते गोडसे, माजी आमदार वसंत गीते, भारतीय बौद्ध महासभेचे पी.के. गांगुर्डे आणि नेहरू नगरकर ग्रुप तसेच पीडी ग्रुप, आरडी ग्रुप, आरपीआयचे नेते प्रकाश पगारे, लक्ष्मी ताठे आदी कार्यकर्ते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर जायचंय या कार्यक्रमासाठी खास भाऊत्रवर्य आणि आंबेडकरचे धुरंधर प्रकाशची आलेले प्रकाशची पगारांना विनंती आहे, कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. आता सन्माननीय प्रकाशची पगारे शुभेच्छा देत आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या असंख्य देशभक्तांना अभिवादन करतो. आज आदरणीय अशोक भाऊ दिवे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी आपण उपस्थित झालेले सर्व मावल्या बंधूंनो आणि भगिनींनो, गेल्या 3 तासापासून भाऊंचा अभिष्ट चिंतन इथे चालू आहे, स्वागत चालू आहे. अनेकांनी भाऊंच्या बाबतीमध्ये अनेक विचार मांडलेले आहेत. मी वेळेचं भान ठेवतो, अतिशय 2 मिनिटांमध्ये भाऊंना शुभेच्छा देतो. परंतु जाता जाता भाऊंच्या बाबतीमध्ये अनेक असे अनुभव आमच्या पाठीशी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना अतिशय कमी वयामध्ये भाऊंनी त्या चळवळीला वाहून घेतलं. अनेक कामं आहेत. अनेकांनी सांगितलं भाऊंनी महानगरपालिकेमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे, परंतु त्याही पलीकडे अशोक भाऊंनी समाजासाठी जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. ज्या वेळेला या नाशिक रोडमध्ये, नाशिकमध्ये आणि जिल्ह्यामध्ये समाजावर प्रचंड असा अन्याय व्हायचा, त्यावेळेला भाऊ अगदी तारुण्यामध्ये या समाजाच्या पाठीमागे उभे राहिले. एक बुलंद आवाज, एक तरुणाबाळ भाऊ ज्या वेळेला या नाशिक रोड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी केली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये भाऊने जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे, बोलण्यासारखं प्रचंड आहे. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक समाज उपयोगी कार्य भाऊंनी केलेलं आहे. आणि भाऊ आपल्याला जाता जाता एकच सांगतो की आपण 100 पूर्ण कराल, आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध बुलंद असं आयुष्य देव सुद्धा भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. दिवे परिवाराच्या वतीनं, उपस्थित समितीच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं धात्रक साहेबांचंही स्वागत आहे. त्यांच्या समवेत अनेक मान्यवरांच्या वतीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, माझ्या पगारे परिवाराच्या वतीनं मी भाऊंना समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आल्या मी त्यांना विचारलं, दाजी तब्येत कशी आहे? ते एकदम ठणठणीत, काही अडचण नाही. खर तर आमचे दाजी म्हणून पिंपळगाव वासियांना, आमच्या दाजी पिंपळगाव खामध्ये जर तुम्ही आलात ना, इतका त्या 3000 गावचे आमचे दाजी, कोणी जावई म्हणतो, पण मी दाजीच म्हणतो, कारण आमची बहीण त्यांना दिलेली आहे. आणि दाजी तुमचं अष्टप्रभुमत्व आहे. नुसती महापालिका वगैरे बरोबर आहे, महाराष्ट्रभर तुम्ही काम केलेलं आहे, बहुजन समाजाचं तुम्ही संघटन केलेलं आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन चाललेलं आहे. आणि तुमचा इतिहास अतिशय खडतर परिस्थितीतून तुम्ही भव्यदिव्य राजकीय सामाजिक जीवन उभं केलेलं आहे. आणि तुमचं अभिष्ट चिंतन या कार्यक्रमासाठी गेले 40-50 वर्ष भाऊंबरोबर सातत्याने ज्यांनी काम केलं आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा वारसा खऱ्या अर्थानं ज्यांनी जतन केला, खूप आम्हाला जीव लावला, खूप आमच्यावर प्रेम केलं.
आणि त्यांचं प्रेम आमच्याशी आम्हाला कायमच राहील अशी. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय म्हणू, भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू, कत्तीच्या लेकरांना सावली देणारा आधारवड म्हणू. भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू, कत्तीच्या लेकरांना सावली देणारा आधारवड म्हणू. भाऊ तुला आम्ही काय म्हणू, भाऊ तूच सांग तुला आम्ही काय म्हणू. तुझी पहाडाची छाती, तुझी पहाडाची छाती, हृदय गुलाब, तिथं कष्टांच्या घामाला येतोय माणुसकीचा सुगंध. जाती पाती धर्म याच्याही पलीकडं तो आहे चौफेर, तो आहे चौफेर. भाऊ कष्टांना झेलता झेलता तू कधी दमला नाहीस. भाऊ कष्टांना झेलता झेलता तू कधी दमला नाहीस. सुख दुःखाचा कधी हिशोब मांडला नाहीस. बाबासाहेबांच्या चरणी करीत अर्पण, चालल असं पुढंच, चालल असं पुढंच. भाऊ संकटापुढं कधी तू वाकला नाहीस, का गरजूंना कधी दूर लोटलं नाहीस. भाऊ हीच आहे तुझी खरी कमाई, तिच्या पुढं कशाचं मोल नाही. भाऊ तिच्या पुढं कशाचं मोल नाही. आणि म्हणून भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू, का त्यांना सावली देणारं आधार वड म्हणू. भाऊ तूच सांग तुला आम्ही काय म्हणू, भाऊ तुला आम्ही काय म्हणू. भाऊंचं वय किती आहे ते सांगत नाही, परंतु वयाला मागं लोटून ते पुढे चाललेत. आजही खंबीरपणे उभे आहेत. तेव्हा त्यांच्या उर्वरित आयुष्य हे शतकाच्या पलीकडे जाऊन तिथंही ते षटकार मारत, अशी मी आपल्या सर्वांतर्फे, या दोन परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, रयतेचे राजे, या सर्वांना त्रिवार अभिनंदन. त्याचप्रमाणे ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी ही दर्दी लोकांची जी गर्दी जमलेली आहे, आज लग्न असताना सुद्धा इतके लोक जमले आहेत. इथंच सर्व काय शब्द इथं कमी पडतात. तेव्हा अशोक भाऊ दिवे सन्मानाने विचारमंच आणि उपस्थित बंधू भगिनी, सुरुवातीला मी माझ्या भाषणाची सुरुवात एका कवितेमधून करतो. फार माणसं आयुष्याच्या संध्येपर्यंत प्रकाशाचे चटके बसतील म्हणून प्रकाशाकडे पाठ फिरवतात. आयुष्याच्या संध्याकाळी सावल्या जेव्हा अंधाराकडे वळतात, तेव्हा मात्र प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतात. फार चांगलं आयुष्य दिलं, पण त्याची किंमत मला कळालीच नाही. अशोक भाऊ सारखे फार थोडे माणसं आयुष्याच्या संध्येपर्यंत प्रकाशाला सामोरे जातात. आयुष्याच्या संध्याकाळी सावल्या जेव्हा अंधाराकडे वळतात, तेव्हा प्रकाशातून घेतलेल्या ऊर्जेनं अंधारातही स्वयंप्रकाशित काजवे बनून अंधारालाही लाजवतं. येत तुम्हाला काय घेऊन जाणार, अंधारालाही लाजवतं. मित्र हो, ज्या वेळेस आपले पावलं एखाद्या मंदिराकडे, विहाराकडे पडतात, त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम मंदिराचा, विहाराचा सोनेरी चमकणारा कळस दिसतो. परंतु त्या कळसासाठी, मंदिरासाठी पायामध्ये किती किती कष्टांनी, घामांनी, श्रमांनी स्वतःला गाडून घेतलेलं असतं, याचा साधा विचारही आपल्या मनात येत नाही. आणि याच संदर्भातून मी पुढे बोलणार आहे. एक मार्गदर्शक आणि ज्यांनी आपल्या स्वतःच्या शैलीने या शहरातील, या जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर पगडा ठेवला, असे सर्वांचे लाडके आदरणीय अशोक भाऊ दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर मी वयाने पण लहान आहे, कर्तृत्वाने पण लहान आहे आणि अशोक भाऊ दिवे यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याची माझी कुवत पण नाही. परंतु जसं जसं समजायला लागलं, जसं जसं राजकारणात आलो, जसं जसं समाजकारणात आलो, राहुल भाऊ दिवे आणि प्रशांत भाऊ दिवे यांच्याही संपर्कात आलो, कारण त्यांच्या संपर्कामुळेच अशोक भाऊंचा आमचा संपर्क झाला. परंतु एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलणं म्हणजे चुकीचं ठरेल. परंतु IQ असेल किंवा तरुण वयात बघितलं असेल, या शहराच्या विकासाकरता
महापौर पद असताना, नगरसेवक पद असताना या शहरामध्ये आपल्या शैलीने यांनी कामाचा ठसा उमटवला. खरं तर अशोक भाऊंना अतिक्रमण महापौर म्हणायचे. त्यांच्या काळात जेवढे अतिक्रमण झाले तेवढे अतिक्रमण कोणाच्या काळात झाले, त्यामुळे त्यांना अतिक्रमण महापौर म्हणायचे. परंतु आपल्या कामाच्या जोरावर आंबेडकरी चळवळीचा विचार घेऊन केवळ एक प्रभाग नाही तर पूर्ण शहरात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात त्यांनी आपलं नाव केलं. आणि तेच समाजकार्याचे संस्कार आपल्या दोन्हीही मुलांमध्ये, राहुल आणि प्रशांत भाऊ यांच्यामध्ये, दोघांमध्ये जे संस्कार घालून दिले आणि तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून ते दोघंही आज राहुल भाऊ असतील, प्रशांत भाऊ असतील, विविध क्षेत्रात काम करतायत. महापालिकेमध्ये नगरसेवक करतायत, सहकार क्षेत्रात काम करतायत, सामाजिक चळवळीत काम करतायत. या दोघांवर पण जे संस्कार अशोक भाऊ तुम्ही टाकले, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ते दोघांची पण अतिशय योग्य चळवळ चालू आहे. या निमित्ताने मी प्रशांत भाऊ आणि राहुल भाऊंना खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी आज अशोक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला बोलवलं. त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि एकदा परत नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, आमच्या छाजेड परिवाराच्या वतीने अशोक भाऊ दिवे यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक भवन उभारण्यात आले. क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रासाठी या सभागृहाचा उपयोग करण्यात येतो. याच सभागृहात पीपल्स ग्रुपच्या वतीनं पावा या इंटरनॅशनल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा बुद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम सुरू असताना दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात 4 वेळा लाईट गेली, तर सभागृहात पाण्याची गळती, स्टेजवर संपूर्ण सभागृहात पाणी गळती सुरू आहे. या सांस्कृतिक भवनातल्या खुर्च्या निकामी आणि तुटलेल्या अवस्थेत आहे. लाईट गेल्यानंतर या सभागृहात जनरेटरची सोय आहे, मात्र ती सोय कमकुवत आहे. दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात 5000 प्रेक्षकांची व्यवस्था केली आहे, पण त्यामध्ये निम्म्याहून अर्ध्या खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या सांस्कृतिक भवनात उंदरांचा उच्छाद देखील वाढला. या भवनातील शौचालयाची व्यवस्था अतिशय दयनीय असून श्रोत्यांना लघुशंकेसाठी जागाच नसल्याचं आढळून आले. कोट्यावधी रुपये खर्च करून दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलं, मात्र या सांस्कृतिक भवनास कुठल्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही. सांस्कृतिक भवनातील लाईट वेळोवेळी जाते, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सामान जर खराब झाले तर याला जबाबदार नाशिक महानगरपालिका असेल, असे येथील नागरिकांचं मत आहे. येथील काही उपस्थित नागरिकांनी प्रशासन जाणून बुजून अशा पद्धतीचा व्यत्यय आणतोय कार्यक्रमांमध्ये, असं प्रसार माध्यमांशी लोकांनी बोलून दाखवलंय. दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक भवनात लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. एवढ्या कार्यक्रमात नाशिक लाईट जाते का? आपल्याच तुमच्या जनरेटर मध्ये डिझेल टाकून लाईट आधी लाईटवर करू नका, लाईटवर करू नका. इन्स्ट्रुमेंट मागायचे जर उडले तर त्याला जबाबदार तुम्ही राहाल. या ठिकाणी इंटरनॅशनल भाव संगीतकार गीतकार बुद्धांच्या गाण्यांमधनं व आपल्या वाणीमधनं जो इंटरनॅशनल प्रोग्राम करत असतात, त्यांचा या ठिकाणी पीपल्स ग्रुपच्या वतीने या ठिकाणी
कार्यक्रम आयोजित करण्यात आला, लाखो रुपये देऊन एक गीतकार संगीतकार हा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु महानगरपालिकेचा असलेलं दादासाहेब गायकवाड सभागृह हे या ठिकाणी घेतलेलं होतं. परंतु या ठिकाणी महापालिकेचं सभागृह असून कुठल्याही सुविधा या ठिकाणी नाही. आत्तापर्यंत 4 वेळा या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला आणि या ठिकाणी कुठलाही जबाबदार अधिकारी कुठलाही कर्मचारी या ठिकाणी वेळेवर उपलब्ध नाही. लाखो रुपये देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हजारो रुपये देऊन हा हॉल घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी कुठलाही जो जबाबदार अधिकारी आहे, जो जबाबदार कर्मचारी आहे या ठिकाणी उपलब्ध नाही. त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. अनेक लोक जर तुम्ही बघितले या हॉलच्या कार्यक्रमाच्या बाहेर आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम असताना देखील या ठिकाणी कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही, जनरेटरची व्यवस्था नाही अशा पद्धतीने. आणि विशेष म्हणजे हा उद्याचे बौद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या रात्री हा सांज संध्येला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. परंतु काहीतरी मनोवादी व्यवस्था या ठिकाणी, काहीतरी जातीवादी प्रशासन या ठिकाणी हा कार्यक्रम आणून पाडण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करतोय हे आमच्या सर्वांना असं जाणून येतं आहे. कारण या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही. वायरमन असेल, इथला स्वच्छतागृहवाला असेल, इथं बघितलं जर आपण बघितलं तर वरती पूर्ण हे स्मारक बघितलं तर पाणी टपटप गळतं आहे. खुर्च्यांची दुरावस्था झालेली आहे, बसायला लोकांना जागा नाही. हॉल प्रचंड प्रमाणात भरला आहे, पण त्या ठिकाणी तुटक्या खुर्च्या असल्यामुळे लोक उभं राहून कार्यक्रम बघताय. पण त्या कार्यक्रम बघत असताना याच्यामध्ये व्यत्यय आणायचा कार्यक्रम आहे. या व्यत्यय आणण्याचा प्रोग्राम या ठिकाणी काही अधिकारी मनोवादी जातीवादीचे लोक करीत आहेत. आप पावा कार्यक्रम के लिए आए हैं, तो क्या क्या दिक्कतों का सामना करना पड़ रहा है यहाँ पर? किस तरीके का जो हॉल में है वो व्यवस्था है? आज इंटरनेशनल पावा जो यहाँ पर बुद्धिज़्म को लेकर म्यूजिकल कॉन्सेप्ट के लिए वो आए और नासिक महानगर पालिका के द्वारा बनाया गया ये डॉक्टर दादा साहब सांस्कृतिक भवन जो पालिका की जिम्मेदारी के साथ ये बना हुआ है. इतने बड़े सिंगर को नासिक के बहुत जिम्मेदार लोगों ने यहाँ पर उनको बुलाया और बार बार जो म्यूजिकल कॉन्सेप्ट है और जो बार बार लाइट जा रही है ऊपर में इतने पैसे देने के बावजूद यहाँ पर बारिश के वजह से बूंदाबांदी हो रही है अंदर. तो ये महानगर पालिका की जिम्मेदारी है कि नासिक महानगर पालिका का जो इमेज है वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर बहुत बुरा है और आज के कार्यक्रम को बहुत दूर दूर से लोग आए हैं. हम भी वियतनाम से आए और आज की जो परिस्थिति देखी वो बहुत बुरी हालत में है. तो जब आप पैसा लेते हैं तो आपकी जिम्मेदारी है कि यहाँ पर आपने इलेक्ट्रिसिटी सप्लाई करना चाहिए. इलेक्ट्रिसिटी अगर जाती है तो आपने जनरेटर सप्लाई करना चाहिए. और इतना बड़ा कॉन्सेप्ट के लिए जब आप पैसा लेते हैं तो आपकी जिम्मेदारी की सारी व्यवस्था आप करें. और नागपुर महानगर पालिका कमिश्नर को मैं बताना चाहूँगा कि आप सच में जो बौद्ध समाज ने इतने मेहनत से 3-4 महीने की ताकत 3-4 महीने से वो मेहनत कर रहे हैं और इतने बड़े इंटरनेशनल सिंगर को नासिक में बुलाया है. और नासिक महानगर पालिका की जो अवस्था है ये बड़ी दयनीय है. तो हम बताना चाहेंगे कमिश्नर को कि आप थोड़ा सा इधर ध्यान दीजिए. और सबसे बड़ी बात है कि इस ऑडिटोरियम को दादा साहेब गायकवाड़ जी का नाम है, जो एक प्रतिष्ठित नाम है पूरे देश के अंदर. और उनका ऑडिटोरियम इस तरीके से टूटा फूटा रहेगा. पानी की व्यवस्था है तो बारिश में वहाँ पे हम बैठ नहीं सकते हैं. इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट है, अगर वो पानी वो इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट पे जाता है तो लाखों रुपए का नुकसान होता है. और इतना बड़ा कॉन्सेप्ट में बार बार लाइट जा रही है. फिर लाइट का बैकअप आपके पास जनरेटर होना चाहिए. आपके पास जनरेटर होने के बावजूद वो जनरेटर चल नहीं रहा है. तो ये डॉक्टर दादा साहब सांस्कृतिक भवन मतलब दादा साहब जी का अपमान है, भगवान बुद्ध का भी अपमान है और नासिक की जनताओं का और विकास का अपमान. मैं इस माध्यम से ये बताना चाहूँगा कमिश्नर को कि थोड़ा सा आप यहाँ पे ध्यान दीजिए. और ऐसे बड़े कॉन्सेप्ट के लिए नासिक में ये बड़ी जगह आपने बनाई है और ऐसी असुविधा अगर ये ऑडिटोरियम में रहेगी तो ये बहुत बुरी बात है. तो आप थोड़ा सा इसके ऊपर ध्यान दीजिए. नासिक का सब तरीके का विकास बहुत अच्छा है, तो इसका भी विकास पूरे लेवल पे होना चाहिए. और ये इतना बड़ा ऑडिटोरियम है, यहाँ पे बैठे तो गर्मी होती है. तो मैं अभी नागपुर में इससे बड़ा ऑडिटोरियम देखा हूँ
पूरा एसी लगाया है महानगर पालिका ने। तो यहाँ पर भी महानगर पालिका ने पूरा ऑडिटोरियम एसी से भरना चाहिए, ऐसा मुझे यहाँ पर लगता है। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी येवल्याहून. अंगुलगाव येथे तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास मिळालंय जीवनदान. येवला तालुक्यातील अंगुलमाल येथील शेतकरी पांडुरंग सीताराम जाधव यांच्या विहिरीमध्ये 50 फूट खोल ऊद मांजर जातीचा प्राणी पडला असता वन विभाग येवला व स्थानिक ग्रामस्थ यांनी ला सुखरूपपणे रेस्क्यू करून बाहेर काढले. या प्राण्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. सदर मोहीम वन परिक्षेत्र अधिकारी येवला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माळी, पंकज नागपुरे, दादा मोहन, शिवाजी शहाणे, वनरक्षक मनमाड, राहुल घुगे व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीनं सदरचं ऊद मांजर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी भगूरवर्ण. भगूरला स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षपदी दीपक बलकवडे, देवळाली कॅम्प प्रतिनिधी. भगूरला स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर जयंती सोहळा 2025 या समितीची बैठक रविवारी दिनांक 11 मे रोजी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर टेकडी भगूर या ठिकाणी संपन्न झाली. त्यावेळी बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी होणाऱ्या भगूर पुत्र क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. 28 मेला सकाळी 8 वाजेला भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीसह आदिवासी नृत्य, ढोल पथक असे सोहळ्याची पार्श्वभूमी सांगताना रमेश पवार यांनी काही लोकांना वेगळी स्वतःच्या अस्तित्वासाठी वेगळी समिती स्थापन केली ती आम्हाला मान्य नाही. सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करण्यासाठी मी खालीलप्रमाणे समिती घोषित करतो ती अधिकृत आहे. अध्यक्ष म्हणून भगौर नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, कार्याध्यक्ष वसंत पाटील, सरचिटणीस प्रशांत कापसे, खजिनदार राजेंद्र बागडे, समिती नियोजन प्रमुख अनिल पवार, विश्वस्त म्हणून नवी मुंबई पोलीस उपायुक्त शामराव शिंदे, ठाणे शहर पोलीस आयुक्त शेखर बागडे, पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर गणोरे, नंदुरबार प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, नाशिक लाचलुचपत विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नाशिक आरटीओ अधिकारी हेमंत हेंबाडे, नाशिक येथील उद्योजक उत्तमराव शिंदे, मुंबई अपर सचिव मंत्रालय गजानन कातकाडे, मुंबई अर्थ सचिव मंत्रालय मंगेश बागडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश हेंबाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर, अधीक्षक भूमिलेखा कार्यालय किशोर गायकवाड, अधीक्षक भूमिलेखा कार्यालय भूमिलेखा अधिकारी दीपक देशमुख, उद्योजक अविनाश कातकाडे, शिवसेना उभाटा भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख, नाशिक कुस्तीगीर संघाचे जिल्हा अध्यक्ष विशाल बलकवडे, गुरु स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, प्रमोद जाधव, शैलेश झुटे, भारतीय जनता पार्टी भगूर देवळाली मंडळ अध्यक्ष प्रसाद आडके, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश करंजकर, सुनील कासार, शैलेश उदावंत, प्रताप गायकवाड, अमर शिरसाट, चंद्रकांत कातकाडे, पत्रकार सुधाकर गोडसे, वाल्मिक शिरसाट, विलास भालेराव, भारत चव्हाण, महेश गायकवाड, गौतम पगारे, अशोक गवळी, सुभाष खांडेकर, संजय निकम, दीपक कणसे, भास्कर साळवे, भास्कर सोनवणे, महिला प्रतिनिधी नाशिक राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष
प्रेरणा बलकवडे, अनिता करंजकर, भारती साळवे, जयश्री देशमुख, प्रतिभा घुमरे, मनीषा कस्तुरे, स्वाती झुटे, जयश्री देशमुख, रवींद्र येरम, मंगेश बागडे, वसंतराव पाटील, अनिल पवार, भरत चव्हाण, राजाभाऊ सोनवणे, कैलास भोर, चेतन बागडे, प्रमोद जाधव, प्रसाद आडके, सुभाष जाधव, प्रकाश सुराणा, शैलेश झुटे, राजेंद्र जाधव, प्रसाद आडके, श्याम भागवत, दीपक देशमुख, प्रमोद लासुरे, काकासाहेब देशमुख, दीपक बलकवडे, राजाभाऊ सोनवणे, सुनील कासार, विशाल बलकवडे, प्रताप गायकवाड, अमर शिरसाट, प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे, शिवाजी घुगे, संभाजी देशमुख, पंकज शेलार, निलेश हासे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी संभाजी देशमुख, प्रसाद दाडके आणि शेखर बागडे, दीपक बलकवडे, मनोज कुवर, प्रमोद जाधव यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक अनिल पवार यांनी केलं। सुभाष जाधव, प्रताप गायकवाड, मंगेश करंजकर, दीपक बलकवडे, रमेश पवार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रशांत कापसे यांनी केलंय। यावेळी बाईट घेतली। 28 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती समितीचे सरचिटणीस प्रशांत कापसे यांनी दिली। नाशिक शहरात पण सावरकर प्रेमी बरेचसे मंडळ आहे, महिला मंडळ आहे, त्यांना पण आपण सहभागी करून घेऊ। सियावर रामचंद्र की जय, स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांचा जय असो, पवनपुत्र हनुमान की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। परत देशभक्ती तुझे नाव सावरकर, सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर, सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भाऊ इकडं अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार या। उपस्थित सर्व सावरकर समिती प्रेमी बंधू भगिनींनो, आपले भगूर पुत्र क्रांतीसूर्य तात्याराव सावरकरांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने 28 मे रोजी संपन्न होत आहे। सकाळी 8 वाजता या ठिकाणी तात्यासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालखीमध्ये तात्यासाहेबांचे पुस्तकं व त्यामागे भजनी मंडळ, गुलालवाडी ढोल पथक, ग्रंथदिंडी, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी भेटे बांधून स्वागत। भगूरच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार, त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। सर्वांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी समितीच्या वतीने संपन्न होणार आहे। शोभायात्रेमध्ये महिला, पुरुष, विद्यार्थी, शहरातील सर्व मंडळे, बंधू भगिनी, पत्रकार बंधू, विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांचा गौरव या ठिकाणी समितीच्या वतीने होणार आहे। आपण सर्वांनी बहुसंख्येने, जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी चौकात उपस्थित राहावं अशी समितीच्या वतीने आपणास विनंती आहे। धन्यवाद।